नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना या योजनेचे बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले। आता ज्या वेळेस सुरुवातीला अर्ज भरले त्यानंतर त्याची छाननी होऊन आता दिवाळीच्या अगोदर 1-2 दिवसा अगोदर शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं होतं। आता झालं काय होतं शेतकरी मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 महिन्या अगोदर 2 महिन्या 1.5 महिन्या अगोदर जे अर्ज भरले होते त्यात शेतकऱ्यांना तात्काळ पेमेंटचं ऑप्शन आलं नव्हतं। मात्र काही शेतकऱ्यांनी आता 29 तारखेलाच अर्ज भरला आणि लगेच त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं। त्यामुळे त्या योजनेबद्दल थोडा संशय झाला होता, कारण मागच्या कुसुम योजनेमध्ये काय झालं होतं, बऱ्याच शेतकऱ्यांनी असे पेमेंट केले आणि त्यांचे पैसे हे वाया गेले होते, म्हणजे नेमके कुठे गेले हे काहीच कळालं नाही। असं त्यावेळेस झालं होतं, कारण तसे लिंकचे मेसेज हे शेतकऱ्यांना आले होते, मग त्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले। मग आता या मागेल त्याला सौर पंप योजनेच्या वेळेस बी काय झालं की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला 29 तारखेला लगेच पेमेंटचं ऑप्शन आलं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा संशय आला की बा ज्या शेतकऱ्यांनी 2 महिन्या अगोदर 1.5 महिन्या अगोदर अर्ज भरले त्यांना ऑप्शन आता आले आणि आपण लगेच अर्ज भरला आणि लगेच ऑप्शन आलं। तर याबाबत आपण काय केलं होतं, त्या संबंधीचा एक व्हिडिओ बनवला होता, कारण मलाही संशय वाटला होता की बा असं कसं होऊ शकतं की आपण महिना 1.5 महिना 2 महिने झाले ज्यांनी अर्ज भरला त्यांना ऑप्शन आलं नाही आणि ज्यांनी लगेच अर्ज भरला त्याला आता ऑप्शन आलं आणि ज्यानं 2 महिन्या अगोदर भरला त्यालाही ऑप्शन आलं। मग त्याबाबतची आपण महावितरण कंपनीचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत यांच्याकडे चौकशी केली। मात्र त्यांनी त्यावेळेस सांगितलं की 1-2 दिवस थांबा, नेमकं काय आहे बघून आपण नंतर पेमेंट करा। आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेमेंटही केलं, पेमेंट झाल्याच्या नंतर त्यांना मोटरचं ऑप्शन सुद्धा आलं। मग आता काय बऱ्याच शेतकऱ्यांना संशय वाटत होता, काहींनी डायरेक्ट पेमेंट करून टाकलं। मात्र ही योजनाच अशी आहे की मागेल त्याला सौर पंप, त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना हे ऑप्शन आलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केलंय। फक्त शेतकरी मित्रांनो, पेमेंट करते वेळेस काळजी ही घ्यायची की आपल्याला मेसेज आलाय किंवा व्हॉट्सअपवर मेसेज आलाय त्या मेसेजद्वारे पेमेंट करायचं नाही। आपण मागेल त्याला सौर पंप या योजनेची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच लिंकवर जाऊन पेमेंट करायचं आहे। कारण आपण इतर लिंक आली आणि पेमेंट केलं तर ती लिंक दुसरीही असू शकते, कारण ते पेमेंट काही कमी नाही। 3 HP पंप असेल तर 22,000 रुपये 22,900 रुपये काहीतरी आहे। त्यानंतर 5 HP असेल तर 32,000 रुपये आहे आणि 7.5 HP तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा। असं हे पेमेंटचं ऑप्शन आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे वाया जाऊ नये किंवा शेतकऱ्यांची लूट होऊ नये असा आपला तो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश होता। मात्र शेतकरी मित्रांनो, मी आज कस्टमर केअरशी बोललो तर त्या कस्टमर केअरनी सांगितले की तुम्ही जर अधिकृत वेबसाईटहून पेमेंट करत असाल तर त्यामध्ये काहीही अडचण नाही। आणि त्यानंतर या अगोदरही बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं तसं पेमेंट, तर त्यांना काही तशी अडचण आली नाही आणि त्यांना ते सोलर पंप निवडण्याचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे। आता काही तांत्रिक अडचणी येत होत्या, काही शेतकरी म्हणत होते की पेमेंट केल्याच्या नंतर तिथं एरर येत आहे, डबल पेमेंट टाका असा ऑप्शन येत आहे। काही शेतकऱ्यांना पेमेंट केल्याच्या नंतर मोटर पंप निवडण्याचं जे कंपनीचा ऑप्शन येतं ते ऑप्शन येत नाही, अशा काही अडचणी तांत्रिक येत होत्या। मात्र त्यावर काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता पेमेंट करायला अडचण नाही असं मला तरी वाटतंय, कारण त्यांना चौकशी केलेली आहे। आपणही प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने आपल्या महावितरण कार्यालयाशी संपर्क करून यासाठी पेमेंट करायचं आहे आणि याचे पेमेंट करण्याचे काही SMS कोणालाही आलेले नाही। फक्त त्या वेबसाईटवर जाऊन जर स्टेटस चेक केलं तरच पेमेंटचा ऑप्शन येत आहे। त्यामुळे आपण प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने चौकशी करून हे पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट कसं करायचं त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे आणि तुम्हाला तो दाखवण्यात येईल की पेमेंट नेमकं करायचं आहे कसं। आणि महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ही योजना मागेल त्याला सौर पंप असल्यामुळे सर्वांनाच मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले नाहीत त्यांनीही तात्काळ भरून घ्यावेत, कारण पेमेंट लगेच होत आहे आणि पेमेंट झाल्याच्या नंतर हे सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहे। कारण आज गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंपची, कारण लाईन वेळेवर टिकत नाही, पाणी देण्याची गरज असते,
विजेची म्हणजे ई जाय सुरू असते, कधी डीपी जळते, भानगडी येत आणि सोलर पंप हे त्याला बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हवा असेल त्या शेतकऱ्यांनी हा सोलर पंपचा अर्ज भरावा आणि जर पेमेंटचा ऑप्शन आलं असेल तर आपण चौकशी करून ते पेमेंट करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.